हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 34. मन्मना भव मदत्तक्तो मद्याजिमान् नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. माझ्यात मन रत कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर, मला नमस्कार कर. अशा प्रकारे केवळ माझ्यातच आत्मयुक्त आणि आत्मस्थित झालेला मलाच प्राप्त होशील. आता या अध्यायाची या शेवटच्या श्लोकाने भगवंत श्री सांगता करत आहेत. या विश्वात केवळ एका भगवंत श्रींचीच सत्ता होती, आहे आणि राहणार आहे. आपल्या हातात त्यात बदल करण्याचे सामर्थ्य नाही. तस्मात हे ओळखून या सर्वोच्च महासत्तेपुढे नतमस्तक होणे एवढेच आपण करू शकतो. येथील विश्वव्यवस्था भगवंत श्रींनी ठरवून दिलेली आहे. सर्व काही त्यानुसारच घडत असते. आपण त्यात बदल करू गेल्यास आपल्याला सुखदुःखाचा पाठशिवणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे यात आपली दमछाक होते. त्यात आपले जीवन समृद्ध आणि आनंदमय जगायचे राहून जाते. यास्तव भगवंत श्री जे सांगत आहेत त्यानुसार आचरण करावे आणि आपला आत्मोद्धार साधावा. त्यातच आपले मन रत करावे. मन हाच सर्व घोटाळा होण्याचे मूलभूत कारण आहे. मनामुळेच रिपू तयार होऊन आपण जन्ममरणाचे फेरे घेत राहतो. भगवंत श्रींची भक्ती आपल्या अंगात मुरू द्यावी. यासाठी त्याचे पूजन, भजन, अर्चन, नर्तन, प्रवचन करावे. त्यांना सद्भावे नमन होऊन साष्टांग नमस्कार घालावा. अमन होऊन त्यांच्या चरणी संपूर्ण शरणागती पत्करावी आणि या त्यांच्या पुढील दास्य भावाची जपणूक करावी. यशाने उतू नये आणि मातू नये. आपला अहंकार, अहमन्यता, अभिमान इत्यादी भगवंत चरणी अर्पण करून त्यांच्यातच आत्मयुक्त व्हावे आणि स्वतःला त्यांच्यातच आत्मस्थित करावे. या योगे योग प्राप्त करावा आणि स्वतःच आत्मस्वरूप होऊन भगवंत श्रींच्या चरणी योगधामी त्यांच्या सहवासात त्यांची चरण सेवा करण्यात धन्य व्हावे. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योगः नाम नवम अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात राजविद्या राजगुह्य योग हा 9वा अध्याय संपन्न. अध्याय 9 समाप्त. ओम तत्सत त्वम असि. हरिओम.